नमस्कार, मी प्रदीप बहिर, मोटिवेशनल ट्रेनर, द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकर। मित्रांनो, मी आज आपल्याला आपल्या विचारांचा चमत्कार काय होतो हेच खास सांगणार आहे। कारण का आपण चांगले कपडे घातले आणि मोठमोठ्या लंबा बाता जर मारल्या तर आपले विचार प्रभावी होतात असं अजिबात होत नाही। आपल्या मनामध्ये ज्यावेळेस तरंगध्वनी तयार होतो त्यावेळेस आपल्या तरंगध्वनीचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपल्या मनावर झालेला परिणाम आपल्या विचारातून दिसत असतो आणि हे नेहमी सातत्याने होत असतं। जोपर्यंत आपल्या विचार चांगले येत नाहीत, सकारात्मक विचार येत नाहीत, तोपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा प्रभाव पडत नाही। आपल्याला एखादी गोष्ट मनापासून मिळवायची असते तर ती मिळते का? 100% मिळते। कारण की आपण ते मनामध्ये तयार केलेली असते आणि ती आपल्याला गोष्ट मिळते। आपण एखादं ध्येय ठरवलं की मला हे असं व्हायचंय, मला एखादा चांगला उद्योगपती व्हायचंय, आपण सातत्याने जर विचार त्याचा केला, असं 21 दिवस जर आपण विचार केला तर नक्कीच आपण त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतो। आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला ध्येय साध्य करायचं असेल, तुम्हाला एखादं ध्येय जर साध्य करायचं असेल तर तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावा लागतो। तुम्हाला चांगलं तरुण दिसायचं असेल, तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला सातत्याने त्याचा विचार करावा लागतो आणि तो विचार केल्यानंतर आपल्याला त्याची कार्यवाही करावी लागते। आणि ज्यावेळेस आपल्याला तरुण दिसायचं असतं त्यावेळेस आपण तरुण विचार सुद्धा मनामध्ये आणले पाहिजेत। कारण की तरुण मनामध्ये विचार जर आणले तर आपण तरुण दिसायला लागतो। किंवा एखादा आपल्याला अधिकारी व्हायचं असेल तर आपल्याला वाचन करावं लागतं, त्या दृष्टीने आपण सुरुवात करतो आणि त्यावेळेस आपलं ध्येय साध्य होतं। हे करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं धाडस असतं आणि ते धाडस प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे। कारण का आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस खाणीमध्ये काम करत होते अनेक लोक, त्यावेळेस एक दिवा घेऊन जाण्यासाठी अनेक लोक घाबरत होते, परंतु हे धाडस डेव्हिड हम्फ्रे यांनी हे धाडस दाखवलं आणि हे धाडस दाखवत असताना त्यांनी दुसऱ्याला कोणालाही पाठवलं नाही त्या खाणीमध्ये, तर ते स्वतः तो दिवा घेऊन त्या खाणीमध्ये गेले आणि खाणीमध्ये गेल्यानंतर अनेक खाण कामगार हे तो दिव्याचा उपयोग करून त्या खाणीमध्ये काम करू लागले। मित्रांनो, मला हे सांगायचं तात्पर्य हे की कोणतंही काम करत असताना आपल्या जीवनामध्ये सगळ्यात अगोदर धाडस दाखवणं गरजेचं आहे। आपल्याला कोणतंही काम करत असताना जर धाडस दाखवलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो।